नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ काय ओला उबेरच्या टॉपिकवरतीच आहे. आयडीला जरा मेंटेन करण्याचा टॉपिक आहे. एका कस कस्टमर नाही, सबस्क्रायबर मित्रांनी कमेंट केली होती की दादा उबर ॲक्सेप्टन्स रेटवरती जरा एकदा व्हिडिओ बनव आणि माझा पर्सनल ओपिनियन सांगेल जे पण काय ते. तर सध्या माझा जो ॲक्सेप्टन्स रेट किती आहे ते मी तुम्हाला दाखवतो. तर हा आहे आपला उबरचा आय डी. त्यानंतर जे इथे याच्यावरती गेला तर हे बघा, ॲक्सेप्टन्स रेट आणि कॅन्सलेशन रेट हे 6 वरती आहेत. लाल म्हणजे याचा अर्थ हानिकारक झोनमध्ये गेलेलं आहे. ग्रीन म्हणजे नॉर्मल आहे, लाल आहे तर मग हानिकारक झोनमध्ये आहे. आता मी तुम्हाला सांगतो की हे कसा एवढा झाला आणि याचं सोल्युशन काय आहे. मी हाय डिमांड एरियामध्ये गो होम टाकला होता. BKC मधूनच नवी मुंबईचे गो होम टाकला होता. तर आम्हाला नवी मुंबईची ट्रिप काय लवकर भेटली नाही. तर त्याच्यामुळे काय झालं की ट्रिप ऑफर खूप येत गेला, येत गेला, येत गेला. मी काय कुठली ट्रिप ॲक्सेप्ट केली नाही. त्याच्यामुळे माझा ॲक्सेप्टन्स रेट आहे तो डाऊन झाला. तर त्यानंतर जर हा डाऊन झालेला ॲक्सेप्टन्स रेट आहे हा वाढेल कसा? जितक्या जास्त तुम्ही ट्रिप ॲक्सेप्ट कराल तितका जास्त तो ॲक्सेप्टन्स रेट वाढेल आणि जितका जास्त तुम्ही ट्रिप कॅन्सल कराल तितका जास्त तुमचा कॅन्सलेशन रेट वाढेल. तर हे मेंटेन करणं गरजेचं आहे. कारण जर तुम्ही तुमची आयडी स्वतःची आहे, तुम्हाला स्वतःची आयडी मेंटेन करायची आहे, तर हे मेंटेन करणं गरजेचं आहे. आता बरेच जण असे बोलतील की काय नाही, फालतूपणा हे ते. कम्प्लिटली ॲग्री. हा एक प्रकारचा फालतूपणाच आहे. कस्टमर बोलतोय. कंपनीचं काय म्हणणं आहे की आम्ही ज्या पण ट्रिप देतोय ना, तुम्ही त्या घ्या, म्हणजे जेणेकरून आमचा बिझनेस वाढेल. पण असं होत नाही ना. आपण आपल्या हिशोबाप्रमाणेच काम करायचं. सिंपल आहे. तर ह्याला मेंटेन कसं करायचं? सिंपल आहे. जर ट्रिप घेताय तर विचार करून घ्या. कॅन्सल करायचे असेल तर जास्त कॅन्सल करायचा विचार करू नका. कारण एकसाथ आपण 2-2, 3-3 ॲपवरती काम करतो, तर प्रत्येक ठिकाणी असं होतं की अरे इथे रेट चांगला नाही भेटत आहे, तिथं भेटतात किंवा या एरियामध्ये जाण्यापेक्षा आपण दुसऱ्या एरियामध्ये गेलं बरं. तर ह्याच्यामुळे पण ॲक्सेप्टन्स रेट आणि कॅन्सलेशन रेट वाढतं. तर थोडासा फोकस करून मेंटेन करा आयडीला. कारण आयडी उबर कसं आहे की त्यांनी त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन बनवलेत. तर आपण त्यांना मेंटेन नाही केलं ना, तर मग तो आपल्याला बिझनेस पण नाही देणार. आता मला असं वाटतं की जेव्हा माझा ॲक्सेप्टन्स रेट कमी आहे ना, तेव्हा मला ट्रिप ऑफर कमी कमी भेटतात. तर त्याच्यामुळे काय होतं की ट्रिप ऑफर जर भेटणारच नाही, तर माझा बिझनेस कमी होणार उबरमध्ये, है ना? प्रॉब्लेम तो आहे. आणि एका ॲपवरती आपण डिपेंड नसतो. म्हणून इतकं काय आपण लक्ष देत नाही की बरं जाऊ दे, चला आपण नंतर करू. पण असं नाही आहे. मला असं वाटतं की माझी आयडी खूप जास्त मौल्यवान आहे आणि तिला मेंटेन करणं खूप जास्त गरजेचं आहे. जर तिला आता मेंटेन नाही केलं, तर होऊ शकतो की येणाऱ्या टाईममध्ये ती आयडी सस्पेंड पण होईल. तर त्याच्यामुळे कसं आहे की ॲक्सेप्टन्स रेटमुळे गाडी सस्पेंड नाही होत. पहिली मेन गोष्ट म्हणजे जेव्हा रेटिंग वगैरे कोण कंप्लेंट वगैरे टाकतात, तेव्हा आयडी ती सस्पेंड वगैरे होते. तर तुम्हाला जर आयडी तुमची सेफ ठेवायची असेल, तर ॲक्सेप्टन्स रेट 10 ठेवा. कॅन्सलेशन रेट 2 ते 5च्या मध्ये ठेवू शकता. सिंपल आहे. आता दुसरी एक गोष्ट आहे की रेटिंग सिस्टम. ह्याच्यावरती कोण जास्त डिस्कशन करतं की नाही करतं मला नाही माहिती. पण रिसेंटली मला एक एक असा Uberने मेसेज टाकला इथे. आता तो मेसेज भेटतोय का नाही ते मला एकदा बघायला लागेल. हे बघा, 3 दिवसाआधी इशारा, कमी रेटिंगमुळे तुम्ही प्रीमियर प्रवेश गमावू शकता. आता झालं काय? तर मी तुम्हाला माझी रेटिंग दाखवतो. हे बघा, ही आहे स्टार रेटिंग. ही 4.91 होती. आता ही 4.90 झाली. कोणीतरी कमी रेटिंग दिली. त्याच्यामुळे बोलतात की प्रीमियर कॅटेगरीचा तो ऑप्शन आहे ना, तो जाणार तुमचा. आणि ही ॲक्सेप्टन्स रेट आणि ही कॅन्सलेशन रेट. बघा, कॅन्सलेशन रेट तरी ठीक-ठाक आहे, पण ॲक्सेप्टन्स रेट आहे ना, तो माझा थोडा जास्त आहे. हे बघा, ह्याच्यामध्ये हे लोकं असे कॅल्क्युलेशन करतात. एक्सक्लुझिव्ह ट्रिप रिक्वेस्ट 100 आहेत, ॲक्सेप्ट फक्त 6 केलेत आणि डिक्लाइन जे आहेत ते 94 आहेत. त्याच्यामुळे माझा ॲक्सेप्टन्स रेट 6 वरती आहे. तर तेच आहे की पैशाच्या बाबतीमध्ये असं काही नाही आहे. ट्रिपच तुम्हाला ऑफर होणार नाहीत किंवा कमी ऑफर होणार. त्याच्यामुळे मग ॲक्सेप्टन्स रेट मेंटेन करणं खूप जास्त गरजेचं आहे. रेटिंग पण मेंटेन करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि उबरचे जे कस्टमर आहेत ते जरा चिडचिड करत असतील, तर जितकं होईल तितकं त्यांना शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यांच्यावरती जर तुम्ही एकदम असा राग वगैरे काढलात किंवा त्याला चुकून शिव्या वगैरे दिल्यात, त्यांनी कंप्लेंट केली, तर तुमच्या आयडीची वाट लागण्याची शक्यता आहे.
तर तुम्हाला आय डी तुमची स्वतः मेंटेन करायची आहे, तुम्हाला वाटतं की बाबा माझी आय डी मौल्यवान आहे, तर ह्या गोष्टी मेंटेन करणं गरजेचं आहे. आणि हा माझा पर्सनल ओपिनियन आहे. बरेच जण लोक ॲग्री पण करतील, बरेच जण लोक डिसॲग्री पण करतील. कारण आपण कसे नवीन आहोत. आपल्यापेक्षा जुने खिलाडी आहेत, त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तर ते लोकं बोलतील, लय काय फालतूपणा आहे." पण ठीक आहे, मेंटेन करा. सिंपल आहे. जर तुम्हाला तुमची आयडी सेफ ठेवायची असेल तर. जर तुम्हाला आयडी सेफ नाही ठेवायची, तर तुम्ही काहीही करू शकता. ते तुमचा ओपिनियन आहे. दुसरे आहे की ओला आणि उबरमध्ये पास सिस्टम पण आहे. तर आपण ओलाचं तर सोडूनच द्या. उबरमध्ये पास सिस्टम आहे. तो उबरचा पास सिस्टम काही-काही जणांना माहिती नाही. जे नवीन लोकं जर जॉइन होत आहेत, त्यांना पास सिस्टम माहीत नाहीयेत. तर मी त्यांना ते पण सांगतो याच व्हिडिओमध्ये. उबरचा पास कसा ॲक्टिवेट होतो? जेव्हा मी ते गो ऑनलाईन करेल, तेव्हा मला इथे ट्रिप लागेल. आता मी सध्या आहे माझ्या गावी. तर जशी माझी पहिली ट्रिप लागेल, मी ती पहिली ट्रिप करून कंप्लीट करेल ना, तर त्याच ट्रिपमध्ये तो पास ॲक्टिवेट होईल. ऑटोमॅटिकली पास ॲक्टिवेट होतो. हे बघा, ड्राईव्ह पास आहे, तो ऑटोमॅटिकली ॲक्टिवेट होतो. पहिली ट्रिप जर कंप्लीट केली तर. 24 तासाचं 165 प्लस GST म्हणजे हा ₹195च्या आसपास पास आहे. आणि जर तुम्ही 3 दिवसाचा घेता, हा 3 दिवसाचा आहे. ह्याच्यामध्ये GST 18% म्हणजे जवळपास ₹500च्या आसपास जातो. पण माझ्या मते मी तर हाच घेतो आणि हा पण ऑटोमॅटिकलीच ॲक्टिवेट होतो. 24 तासाचा टाईम भेटतो तुम्हाला. 24 तासामध्ये तुम्ही कितीही ट्रिप मारू शकता. आणि जर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट भेटलंय, तर मग तो तुमच्या वॉलेटमध्ये पैसे ₹200 कट होणार. आणि जर तुम्ही पर्सनल क्यूआरवरती घेतलाय, तर मग तुमचं वॉलेट बॅलन्स मायनसमध्ये दाखवणार. सिंपल आहे. ऑटोमॅटिकली पास ॲक्टिवेट होतो. जेव्हा तुम्ही पहिली ट्रिप कंप्लीट करता, तेव्हा तो पास ॲक्टिवेट होतो. तर टाईम होता, तर विचार केला की व्हिडिओ बनवू आणि आपल्यामुळे जर कोणाला जर नॉलेज भेटते तर चांगलंच आहे. आणि तसं पण मी आता आलो आहे गावी, तर जास्त काही काम वगैरे काही आहे नाही. म्हणून विचार केला की चला एक छोटीशी व्हिडिओ बनवू आणि अपलोड करू. जेणेकरून जे नवीन लोकं जॉइन होत आहेत, त्यांना थोडंसं माहिती भेटेल. बस. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आय होप व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.